नमस्कार. वास्तुस्पंदनमध्ये मी श्रुती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण फॉरगिवनेस मेडिटेशन म्हणजेच क्षमा ध्यान हे करणार आहोत. एका अत्यंत सखोल आध्यात्मिक सरावात आपण पाऊल टाकत आहोत. तो म्हणजे खऱ्या आणि गाढ क्षमेचा सराव. क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतींचे समर्थन करणे असे नाही, तर ते पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या हितासाठी आहे. मनातील रागाचे आणि नाराजीचे ओझे हलके करण्यासाठी, स्वतःच्या सुरक्षित मर्यादा ठरवण्यासाठी आणि तुमच्या आत्म्याला मुक्तपणे पुढे जाण्यासाठी क्षमा ही एकमेव गुरुकिल्ली आहे. चला तर मग सुरुवात करूयात. एका आरामदायी स्थितीमध्ये शांतपणे बसा किंवा झोपा. पाठीचा कणा ताठ ठेवा. खांदे सैल सोडा. शरीर सैल ठेवा. हळूवारपणे आपले डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. तुमच्या मनाला पुन्हा त्याच्या घरी म्हणजेच स्वतःच्या आत घेऊन या. आता तुमच्या मनात अशा एका विशिष्ट व्यक्तीची प्रतिमा आणा, जिच्यासोबत आज तुम्हाला हा क्षमेचा सराव करायचा आहे. जर तुम्ही हे पहिल्यांदाच करत असाल तर एखादा अशा व्यक्तीपासून सुरुवात करा जिच्यामुळे तुम्हाला अगदी लहानसा त्रास झाला असेल. आणि जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल तर तुमच्या आयुष्यातील एखाद्या जवळच्या आणि सखोल नात्यातील व्यक्तीची निवड करा. त्या व्यक्तीची एक स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. जणू काही ती व्यक्ती तुमच्या अगदी समोरच बसली आहे. तुम्ही थेट तिच्याकडे पाहत आहात असे कल्पना करा. त्या व्यक्तीची ही प्रतिमा तुमच्या हृदयात स्थिर ठेवा. त्या व्यक्तीकडे पहा आणि मनातल्या मनात शांतपणे म्हणा, मी तुला क्षमा करत आहे. मी तुला क्षमा करत आहे. सुरुवातीला तुमचे मन याला विरोध करेल. समोरच्याने तुम्हाला दिलेल्या दुःखाची आठवण करून देत तुम्ही त्याला का क्षमा करू नये याची कारणे तुमच्यासमोर मांडेल. हे पूर्णपणे सामान्य आहे. पण तुम्ही या सर्व विचारांना स्वीकार करा आणि
एक गोष्ट लक्षात ठेवा, मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष बाळगणे हे समोरच्यापेक्षा तुम्हाला स्वतःला जास्त दुखावत असते. जसजसे तुम्ही हे वाक्य मनात पुन्हा पुन्हा म्हणाल, तसतसा एक व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या मनात यायला चालू होईल. विचार करा की ती व्यक्ती कदाचित अशी का वागली असेल? तुमच्या हृदयाच्या खोलवर असलेल्या तीव्र भावनेने तिच्या प्रतिमेला सांगा, मी तुला क्षमा करत आहे. तुमच्या मनावर असलेले रागाचे जड कवच आता खाली गळून पडू दे. आता पुन्हा त्या व्यक्तीकडे पहा आणि तिला सांगा, कृपया मला क्षमा कर. कृपया मला क्षमा कर. तुमचे मन कदाचित विचारेल, त्याने मला दुखावले असताना मी का क्षमा मागू? या शंकेला बाजूला ठेवून हा सराव सुरू ठेवा. आता थोडे अधिक खोलवर डोकावून पहा. या संपूर्ण वादात किंवा परिस्थितीत तुमची स्वतःची काय भूमिका होती हे ओळखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रागाने, दोषाने किंवा मनात लपवून ठेवलेल्या नाराजीने दिलेली प्रतिक्रिया कशा प्रकारे त्या दुःखाला वाढवण्यास कारणीभूत ठरली हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही कृपया मला क्षमा कर असे म्हणता, तेव्हा तुम्ही त्या कटू अनुभवाला एका नव्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असता. तुम्ही त्या वेदनेच्या चक्राला एक सुंदर आणि सुसंवादी सत्यात बदलणे निवडत आहात. तुमचा अहंकार पूर्णपणे विरघळून जात आहे. आता पुन्हा एकदा म्हणा, कृपया मला क्षमा कर. आता त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा, मी तुझा आभारी आहे. मी तुझा आभारी आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला कठीण प्रसंगातून नेले, तिचे आभार मानण्यासाठी मनामध्ये प्रचंड स्वीकारण्याची गरज असते. तिने तुमच्या आयुष्यात आणलेल्या त्या कठीण धड्यासाठी तिचे आभार माना. या आव्हानामुळेच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंतर्गत शक्तीची, स्वतःच्या मर्यादांची आणि स्वतःला बदलण्याची या क्षमतांची ओळख झाली आहे. तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी ती व्यक्ती केवळ एक माध्यम ठरलेली आहे. अत्यंत कृतज्ञतेने आणि आदराने म्हणा, मी तुझा आभारी आहे. आता जेव्हा मनातील सर्व कटुता दूर झाली आहे
तेव्हा त्या व्यक्तीला सहजतेने सांगा, मी तुला आशीर्वाद देत आहे. मी तुला आशीर्वाद देत आहे. ही तुमची भावनिक आणि ऊर्जात्मक पातळीवरील पूर्ण मुक्ती आहे. तुमचे विचार किंवा मते कितीही वेगळे असले तरीही तुम्ही तिच्या आत्म्याचे मूळ मूल्य ओळखत आहात. तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या ऊर्जा क्षेत्रातून कायमचे मुक्त करत आहात. आता तुम्ही दोघेही आपापल्या स्वतंत्र मार्गावर जाण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहात. सर्व प्रकारच्या नकारात्मक बंधनातून आणि ओझ्यातून मुक्त आहात. त्या व्यक्तीला तिच्या पुढील प्रवासासाठी सदिच्छा द्या आणि स्वतःच्या मनाची शांतता हक्काने परत मिळवा. एक दीर्घ, मोकळा आणि मुक्ती देणारा श्वास आत घ्या आणि सुटकेचा एक निश्वास